आज या क्षणी आपण राहता शहरातील एक मुख्य रस्ता राहता पिंपळवाडी रस्ता या रस्त्यावरती आहोत। आपण बघू शकता की राहता पिंपळवाडी रस्ता हा अतिशय वर्दळीचा आहे। राहता शहराचा विचार केला तर या परिसरामध्ये राहता शहराच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये व राहता शहराच्या जडणघडणीमध्ये ज्या नागरिकांचा अतिशय मोठ्या प्रमाणावर हातभार आहे, अशाच नागरिकांची काय परिस्थिती झालेली आहे आपण बघू शकता। या परिसरातील अनेक दिग्गज घराणे नागरिक माननीय नामदार साहेबांशी संबंधित आहेत, परंतु ही अशी वाईट अवस्था का झाली याचा विचार करणं निश्चितच गरजेचं आहे। या रोडला राहता शहरातील रस्त्याच्या कडेला असलेलं पाणी 100% वाहून जाण्यासाठी जर चरांची निर्मिती केली असती तर निश्चितच ही परिस्थिती ओढावली नसती। आपण बघू शकता राहता शहरातील जे पाणी वाहून आलेलं आहे किंवा ज्या परिसरातील जे पाणी वाहून येतं ते पाणी वाहून या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर साचलेलं आहे। रस्त्यांना ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे। हा रस्ता नुकताच मागच्या वर्षी तयार करण्यात आलेला आहे। शासनाने एखाद्या रस्त्याच्या दुरुस्ती देखभालीसाठी वारंवार लाखो करोडो रुपये खर्च करणे हे निश्चितच योग्य नाही। ही नागरिकांची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे। माझ्या मते मी स्पष्टपणे सांगतो की आपण जर महाराष्ट्राचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये या शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी माननीय नामदार विखे पाटील साहेब हे जितका निधी या आपल्या तालुक्यासाठी, आपल्या परिसरासाठी देतात, परंतु त्याचा विकास व्यवस्थित होत नाही। त्याचं कारण असं की जे कार्यकर्ते ज्यांच्यावर हे नामदार साहेबांची भिस्त आहे, जबाबदार आहेत, ते लोक जबाबदारीने काम करत नाही। त्यामुळे इतका पाण्यासारखा पैसा देऊनही जर कामही होत नसेल, विकास होत नसेल, विकासाची फळं मिळत नसेल तर अप्रत्यक्षरित्या या समाजातील हा सर्व खालच्या तळातील नागरिक वर्ग नाराज होत असतो। त्यामुळे या लोकप्रतिनिधींना ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस लोकांच्या घरापर्यंत जाण्याची गरज पडते। हे शल्य आहे। जो लोकप्रतिनिधी इतका मोठ्या प्रमाणावर विकास करतो, विकास निधी आणतो, त्यांच्या मतदारसंघामध्ये जर कार्यकर्ते जर असं काम करत असतील तर ते निश्चितच योग्य नाही, हे माझं स्पष्ट मत आहे। यासाठी यापुढील काळामध्ये जे नागरिक सुज्ञपणे चांगलं काम करू शकतात, चांगले विचार आहेत, विचारांची दिशा चांगली आहे, विकासाचं व्हिजन आहे, अशा माणसांनाच यापुढील काळामध्ये राजकारण आणि समाजकारणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। ज्यांच्याकडे ज्ञान नाही, ज्यांच्याकडे माहिती नाही, अशा लोकांना लोकप्रतिनिधी बनवून निश्चितच कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही। आपण बघू शकतो गेल्या अनेक वर्षांमध्ये हे जे 50% रिझर्वेशन आहे, पुरुषांच्या ऐवजी महिला निवडून दिल्या जातात। त्या महिला कुठेही प्रत्यक्ष या कारभारात भाग घेत नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचं ज्ञान असत नाही। अशी परिस्थिती ह्या लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधित्व देताना निश्चितच अपेक्षित केलेली नाही। परंतु हे राहता शहर काय हे या देशाचंच दुर्दैव आहे। परंतु मी यावेळेस माननीय नामदार साहेबांना विनंती करतो की या नगरपरिषद निवडणुका होतील त्यावेळेस योग्य प्रतिनिधित्व देत असताना ज्या महिला स्वतः काम करू शकतात, ज्या कर्तृत्ववान आहेत, कर्तबगार आहेत, अशाच लोकांना संधी दिली पाहिजे। आज या ठिकाणी काम करत असताना किंवा बघत असताना आपण बघू शकतो राहता शहरामध्ये जे रस्ते आहेत त्या रस्त्यांच्या कडेला काही ठिकाणी नागरिकांनी रस्त्यापर्यंत कंपाऊंड केलेले आहेत। काही लोकांनी रस्त्याच्या कडेपर्यंत शेतातील पिके लावलेली आहेत, त्यांच्या शेतात पिकत नाही परंतु ते बांधावरती पिकवतात। अनेक ठिकाणी या रस्त्याच्या कडेला असलेल्या पिकांमुळे परिसरात बिबट्याची भीती वाटते, परंतु नागरिक काही करू शकत नाही। अशी ही परिस्थिती निश्चितच बदलली पाहिजे। यासाठी मी प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांना विनंती करतो की यापुढील काळामध्ये राहता शहरात शाश्वत विकास करणारी यंत्रणा असली पाहिजे व शाश्वत विकास करणारे, शाश्वत व्हिजन असणारे अभ्यासू लोकप्रतिनिधी यापुढील काळामध्ये राहता शहरात आले पाहिजे, तरच राहता शहराचा एक चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो। अन्यथा जे वर्षानुवर्षे चालू आहे तेच जर चालू राहिलं
तर राहता शहर हे पुन्हा विकासापासून वंचित राहील. पुन्हा दरवर्षी पावसाळा येणार, पावसाळ्यात पूर येणार, शेतकऱ्यांचं नुकसान होणार. आपण बघू शकतो या ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी वाहून आलेलं आहे, जर यांचं शेत हे रस्त्याच्या कडेला नसतं तर यांचं हे असं नुकसान झालं असतं का? परंतु रस्त्याच्या कडेला शेत असणं त्यांचा काय गुन्हा यामध्ये? परंतु प्रशासनाने आपली जबाबदारी 100% पूर्ण नाही केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. या रस्त्यावरती करोडो रुपयाचा खर्च करून हा रस्ता वारंवार अशा प्रकारे उखडत आहे. तरी या पुढील काळामध्ये नगरपालिका प्रशासन असो की राज्य शासन असो की केंद्र शासन असो, यांनी कोणतंही काम शाश्वतपणे होत असताना त्या दृष्टिकोनातून निश्चित अशी पावले उचलली पाहिजे. म्हणायची वेळ येते की तुमच्यापेक्षा इंग्रज बरे. इंग्रजांनी कोणताही विकास काम करत असताना निश्चितच चांगलं काम केलेलं आहे. त्यांचं 100 काय 200 वर्षाचं व्हिजन होतं. गोदावरी कालव्यांची परिस्थिती बघितली तर वरच्या भागातून वाहून येणाऱ्या पाण्यामुळे कुठे कालवा फुटला का? असं नाही झालं. त्यांनी मोऱ्या ठेवलेल्या आहेत, त्यांनी ओढे ठेवलेले आहेत, त्यांनी नाले ठेवलेले आहेत. परंतु आपण हे सर्व नाले बंद केलेले आहेत. त्यानंतर रस्त्याचं काम करत असताना ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या प्रशासनाने टाळल्यामुळे आज संपूर्ण शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे. त्यांच्या अडचणीकडे, त्यांच्या समस्येकडे शासनाने लक्ष द्यावं आणि वारंवार शासनाला या कामासाठी जो खर्च करावा लागतो तो वाचवला पाहिजे आणि योग्य प्रकारे विकास झाला पाहिजे. इतकीच आमची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.